20 मिनिटं आंब्याच्या उकडीचे मोदक उकडून घेतलेले आहेत. छान असे तयार झालेले आहेत. नमस्कार मित्रांनो, मी आहे अंकिता सावंत व्लॉग्स 94च्या नव्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सध्या भरपूर प्रमाणात बाजारात आंबे येत आहेत आणि प्रत्येकाच्या घरात पण एक झाड तर असतंच आणि ते भरपूर असे घरात पण आंबे पिकलेले असतात. आमच्या पण घरात हे गोवा मानकूर आंबे आहेत आणि ह्या गोवा मानकूर आंब्यांचं मी आज तुम्हाला मस्त असे आंब्यांच्या उकडीचे मोदक बनवून दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आंब्यांचे उकडीचे मोदक बनवण्यासाठी साहित्य पाहूया. 2 वाटी आंबे मोहर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. पाऊण वाटी आंब्याची प्युरी करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये. पाणी वगैरे न घालता ही प्युरी बनवलेली आहे. 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. 1 चमचा साजूक तूप, चवीनुसार मीठ. चुलीवर एक पातेलं ठेवलेलं आहे, त्यात 1 वाटी पाणी घालूया आणि आंब्याची प्युरी घालूया. मिक्स करून घेऊया. आंब्याची प्युरी आणि पाणी मिक्स झालेलं आहे, त्यात चवीनुसार मीठ घालूया. 1 चमचा साजूक तूप. पुन्हा मिक्स करूया. झाकण ठेवून एक उकळी काढूया. छान अशी पाण्याला आणि आंब्याच्या पल्पला उकळी आलेली आहे. त्यात 2 वाटी तांदळाचं पीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया. चुलीची फ्लेम स्लो ठेवायची. व्यवस्थित पीठ मिक्स करून झालेलं आहे. झाकण ठेवून एक वाफ काढूया. छान अशी उकडीला वाफ आलेली आहे. उतरून घेऊया आणि 15 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. आंब्याच्या मोदकांचं सारण बनवण्यासाठी साहित्य पाहूया. 2 वाटी खोवलेलं खोबरं, ओल्या नारळाचं खोबरं घेतलेलं आहे. पाऊण वाटी आंब्याचा पल्प घेतलेला आहे. 1 वाटी गूळ, 1 चमचा साजूक तूप आणि 1 चमचा वेलची पावडर. चुलीवर पॅन ठेवलेला आहे, त्यात गूळ घालूया. गूळ व्यवस्थित वितळून घेऊया. गूळ वितळलेला आहे, त्यात ओलं खोबरं घालूया. मिक्स करून घेऊया. खोबरं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, त्यात आंब्याची प्युरी घालूया म्हणजे पल्प घालूया. पाहू शकता आता हे मिश्रण पातळ झालेलं आहे, ते घट्ट करून घेऊ. खोबरं, गूळ आणि आंब्याची प्युरी व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे आणि आंब्यांचा घमघमाट सुटलेला आहे. त्यात 1 चमचा साजूक तूप घालूया. पुन्हा मिक्स करूया. छान असं सारण तयार झालेलं आहे, त्यात वेलची पावडर घालूया. मिक्स करून घेऊया. आणि उतरून घेऊया आणि हे थंड व्हायला ठेवूया. सारण छान अशी उकड 15 मिनिटं झालेली आहे आणि अजून थंड झालेले नाही. आता लगेच ही मळून घ्यायची. एका परातीत काढून घेऊया. एका मॅशरने अशी मॅश करून घेऊ. आता ही उकड हाताने व्यवस्थित मळून घेऊ. व्यवस्थित अशी उकड मळायची. उकड छान मळली तरच मोदक छान होते.
छान असं मऊसूत तयार झालेलं आहे मोदकांचं पीठ. ते आता सुकणार म्हणून असं झाकून ठेवूया. सारण व्यवस्थित थंड झालेलं आहे आणि छोटे छोटे आता गोळे घ्यायचे असे आणि हातावर असे गोल करायचे आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यात असे घोळवायचे आणि अशी पारी बनवायची. मध्ये जाड आणि कडेने अशी पातळ पारी बनवायची आणि अशी पातळ पारी बनवल्यानंतर अशा कळ्या पाडायच्या. खालपर्यंत अशी कळी पाडायची आणि जवळजवळ अशा कळ्या पाडायच्या. अशा कळ्या पाडून झाल्या की त्याने सारण भरायचं आणि ह्या कळ्या पाडलेल्या आहेत ना त्या अशा एका दिशेने अशा परतायच्या. पाहू शकता छान असा मोदक तयार झालेला आहे. शेप बनवून एका सुती कापडाखाली असे झाकून ठेवायचे. शेवटच्या मोदकाच्या पारीला अशा कळ्या घालून घेऊया आणि अशी छान अशी वाटी बनवलेली आहे आणि त्यात हे सारण घालूया. शेवटचा पण असा छान मोदक तयार झालेला आहे आणि पण एवढे मोदक बनवून ठेवलेले आहेत. पाहू शकता कलर पण छान आलेला आहे मोदकांचा. झाकून ठेवूया. अशी एक चाळणी घ्यायची आणि त्यात ही केळीची पानं घालायची आणि मोदक एक एक घ्यायचा आणि तळ हा पाण्यात बुडवायचा आणि ह्या केळीच्या पानावर ठेवायचा. असे सर्व मोदक चाळणीत ठेवूया. सर्व मोदक चाळणीत ठेवलेले आहे आणि त्याच्यावर एक केळीचं पान झाकूया आणि वर एक ताट ढापूया आणि चुलीवर मातीच्या पातेल्यात पाणी तापत ठेवलेलं आहे. त्यावर ही चाळणी 20 मिनिटांसाठी ठेवून आंब्याचे उकडीचे मोदक उकडून घेऊया. 20 मिनिटं आंब्याच्या उकडीचे मोदक उकडून घेतलेले आहेत. छान असे तयार झालेले आहे. उतरून थंड व्हायला ठेवूया आणि छान उकडले. त्याची खूण पाहायची असेल तर हे असे बोटांना चिकटत नाही, मग समजायचं हे आपले मोदक छान उकडलेले आहेत. आणि आता हे थंड व्हायला ठेवूया. आज आपण छान असे आंब्याच्या उकडीचे मोदक बनवलेले आहेत. कलर पण छान आलेला आहे. पाहू शकता एकदमच असे यम्मी यम्मी मोदक तयार झालेले आहेत. तुम्ही पण ह्या येत्या मंगळवारी अंगारकीला असे मोदक आंब्याचे उकडीचे आणि नक्की करून बघा. आणि आजची आमची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आता हा मोदक आहे ना तो मी तुम्हाला मस्त असा खाऊन दाखवते. असा फोडायचा, आतमध्ये असं तूप घालायचं आणि असा खायचा. या खायला एकदम अप्रतिम अशी चव या उकडीच्या आंब्यांच्या मोदकांची झालेली आहे. आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय.